हाय एव्हरीवन, तर आज आपण कुरकुरीत अशी भेंडी घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर भेंडी बऱ्याच लहान मुलांना आवडत नाही आणि मोठ्यांनाही आवडत नाही. तर अशा प्रकारे एकदा कुरकुरीत भेंडी बनवून बघा, तर ते नक्की आवडीने खाणार. तर इकडे आपण भेंडी बनवण्यासाठी इकडे मी पावशेरपेक्षा थोडीशी कमी भेंडी व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याचा पुढचा मागचा भाग असा व्यवस्थित असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. सगळ्या भेंडींचा पुढचा मागचा भाग काढून घेतला त्यानंतर आपल्याला भेंडी अशी 4 कापमध्ये कापून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. तर तुम्हाला सोपं पद्धत मी इकडे दाखवलेली आहे. तर तुम्ही इकडे अशी मोठी भेंडी असेल तर तिला 4 भाग करून एक मधून असा कट मारायचा आहे. तर इकडे माझी सगळी भेंडी व्यवस्थित अशी कापून झालेली आहे. तर इकडे भेंडी कापल्यानंतर आपल्याला आता भेंडीला कोट करण्यासाठी आपण इकडे 3 ते 4 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. तर इकडे चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मी लाल तिखट टाकलेलं आहे. तर इकडे एक छोटंसं पॅकेट मॅगी मसाल्याचं ॲड केलेलं आहे. तर मॅगी मसाला टाकल्यामुळे चवही छान येते आणि लहान मुलं आवडीने खातात. तर इकडे चटपटा फ्लेवर येण्यासाठी मी मॅगी मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. तर इकडे व्यवस्थित असं पीठ आणि भेंडी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. व त्यानंतरच आपल्याला इकडं थोडं पाणी करून व्यवस्थित असं ती भेंडीला पीठ व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इकडे भेंडी तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी तेल ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक करून भेंडी व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये हळूहळू सोडून घ्यायची आहे. तर तेल जास्त गरमही नाही, जास्त कमी गरमही ठेवायचं नाही. तर मीडियम आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि भेंडी टाकल्यानंतर थोडा मोठा गॅस करून आपल्याला ती भेंडी व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर इकडे भेंडी आपली व्यवस्थित अशी लाल झाली की आपण ती भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इकडे आपली व्यवस्थित अशी लालसर भेंडी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही ऐकू शकता आवाज. तर इकडे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.